शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडतंय। या अधिवेशनाला सुरुवात झाली असून भाजपचे सगळे मंत्री, आमदार, खासदार तसंच राज्यभरातील 22,000 पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदल याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। शिर्डीमध्ये भाजपचं महाअधिवेशन पार पडतंय। खरं पाहिलं तर विधानसभेमध्ये भाजपला दणदणीत असं यश मिळालं आहे आणि त्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या महापालिका निवडणुकांकडे आणि त्यातच भाजपनं सदस्य नोंदणी सुद्धा करण्याचं सुरू केलंय। एकंदरीतच पक्ष संघटना मजबूत करण्यावरती भाजप लक्ष देत असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच या अधिवेशनाकडे लक्ष असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण की यामध्ये काय मार्गदर्शन दिलं जाणार आहे, पुढची वाटचाल कशी असावी याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत। जसं की नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आहेत आणि शिवाय केंद्रीय मंत्री अमित शहा सुद्धा आहेत। आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे या जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी मंत्री। तर या अधिवेशनाकडे आपलं लक्ष असणारच आहे। नेमकं कोण काय म्हणतं, कुठल्या सूचना देतं किंवा कानपिचक्या घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास आपण इतरही बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पोलीस भरतीच्या परीक्षेत कॉपी केल्याचा प्रकार मुंबईच्या ओशिवारात घडलाय। कानात टाकलेला ब्लूटूथ द्वारेच पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। ओशिवारा परीक्षा केंद्रात हा प्रकार घडलाय। वर्गाबाहेरून सहकारी प्रश्नांची उत्तरं सांगत होता। कल्याणच्या कोळशेवाडीतील सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या 4 आरोपींनी परिसरात दहशत माजवली होती। आरोपींची धिंड काढल्यानंतर नागरिकांनीही पोलिसांचं कौतुक केलंय। मुंबईतील बोरीवलीमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। 40,20,000 रुपयांचं हेरोईन जप्त करण्यात आलंय। पोलिसांनी 2 आरोपींना या संदर्भात ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडून अधिकचा तपास सुरू आहे। कात्रज भागात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे। जवळपास 44 लाखांचा अंमली ऐवज यावेळी पोलिसांनी जप्त केलाय। नाशिक शहरात अंमली विरोधी पथकाची मोठी कारवाई करण्यात आली आहे। मेफेड्रॉन विक्री करणारे 3 महिला आणि 1 पुरुष कारवाईत जेरबंद झालेत। यावेळी पोलिसांनी 2 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय। सोलापूर जिल्ह्यासाठी लवकरच 20 नवीन एसटी बस मिळणार आहेत। यापैकी 10 बस या अक्कलकोट आगाराला तर 10 बस बार्शीला मिळणार आहेत, अशी माहितीच राज्य परिवहन महामंडळाने दिली आहे। मात्र जिल्ह्याला मिळणाऱ्या बस आणि आवश्यकता यामध्ये मोठी तफावत आहे। पुण्यातील एफसी रोडवरील अनधिकृत विक्रेत्यांवरती महापालिकेनं धडक कारवाई केली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून एफसी रोडवरती अतिक्रमण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती। कारवाई दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी फौजफाटाही तैनात केला होता। पुण्यात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, नागरिकांना सुद्धा रिक्षाची चांगली सुविधा मिळावी यासाठी गुलाबी ई रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिलं जाणार आहे। 2800 महिलांना रिक्षा चालवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। या योजनेची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाईल। मुंबईच्या चांदिवलीमध्ये 5 बांधकामं पालिकेनं हटवल्यामुळे रखडलेल्या मिसिंग लिंकच्या जोडणीचा मार्ग आता मोकळा झालाय। ही बांधकामं हटवल्याशिवाय मिसिंग लिंक जोडणीचा प्रकल्प मार्गी लावणं शक्य नव्हतं आणि म्हणून पालिकेच्या एल विभाग कार्यालयानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामं हटवली आहेत। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास या वर्षात महागणार आहे। तसंच शहरांमध्ये धावणाऱ्या बस सेवेचं तिकीटही आता महाग होणार आहे। एसटीच्या दरातही 15% भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आलाय। सांगलीच्या तासगावमध्ये नव्या कोऱ्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। गाडीचा मालक मार्तंड पवार याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून तासगाव पोलिसात याविरोधात तक्रार दाखल केली गेली आहे।
मुंबई विमानतळावरून 30 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय. गांजासह बँकॉकवरून आलेल्या 5 प्रवाशांनाही अटक झाली आहे. गांजासह विमानतळावरून 91 लाखांचं सोनं आणि 17 लाख रुपयांचं विदेशी चलन जप्त केलंय. बुटात लपवून सोन्याची तस्करी सुरू होती. मुंबईत प्रदूषण प्रचंड वाढलेलं असतानाही नियम धाब्यावरती बसवून काम करणाऱ्या तब्बल 462 बांधकाम प्रकल्पांचं काम आता पालिकेनं बंद केलंय. मुंबई प्रदूषणमुक्त राहण्यासाठी ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पर्यावरण उपायुक्तांनी दिली आहे. ॲपल कंपनीच्या सहसंस्थापक लॉरेन पॉवल या यंदा प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला हजेरी लावणार आहेत. तब्बल 2 आठवडे लॉरेन पॉवल या प्रयागराज इथे साधू महंतांच्या संगतीत राहणार आहेत. लॉरेन 13 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत कुंभमेळ्यात सहभागी होतील. सध्या मकर संक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे. विविध प्रकारांतील हलव्याचे दागिने बाजारात आता उपलब्ध झाले. लहान मुलांच्या सेटसाठी विविध प्रकार असल्यानं त्याला मागणी सुद्धा अधिक आहे. ज्या राज्यांत महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली त्याच राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या 5% वाढली आहे. स्टेट बँकेच्या संशोधनात हा निष्कर्ष समोर आलाय. आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी खासदार संजय राऊत यांनी आधीच जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर आता त्यावरती काय स्पष्टीकरण दिलंय त्या संदर्भातले. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी ही तुटली असं मी म्हणालो नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसलाच सुनावलंय. काँग्रेसच्या नेत्यांना नीट ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी असा सल्ला सुद्धा राऊतांनी दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे पक्ष मजबूत होतो आणि यामुळे स्वबळाचा नारा देण्याची पक्षातील कार्यकर्त्यांची मागणी होती असंही राऊतांनी स्पष्ट सांगितलंय. लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई, विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई. अब जो लोकल बॉडी चुनाव है ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है, तो सभी कार्यकर्ता चाहते हैं कि हम चुनाव लड़ें और उसमें 3-4 पार्टी एक साथ मिलकर चुनाव लड़ते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर अन्याय होता है. कांग्रेस के नेताओं ने मेरा बयान ठीक से सुनना चाहिए, सुनने की भी आदत लगनी चाहिए. हमने ये नहीं कहा कि इंडिया आघाड़ी टूट गई है, महाविकास आघाड़ी टूट गई है. एकंदरीतच ही कार्यकर्त्यांची इच्छा होती असं म्हणत राऊतांनी हा सगळा प्रकार जो आहे आणि हा चेंडू कार्यकर्त्यांच्या समोर फेकल्याचं कळत आहे आणि त्यांनी या दरम्यान काँग्रेसला सुद्धा चांगलंच सुनावलंय. म्हणून आता काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुतास इतरही बातम्या आहेत त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात वडेगावमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतोय. निर्गुणा नदीपात्रातला कोल्हापुरी बंधार तुडुंब भरलेला आहे. त्यामुळे थर्माकोल शीट्स आणि बांबूपासून बनवलेल्या नावेतून नदी पार करावी लागतेय. मात्र हा जुगाड अगदी धोकादायक आहे. मकर संक्रांतीमुळे वाटाण्याच्या शेंग्यांची मागणी सुद्धा वाढली आहे. 100 ते 150 रुपये किलोला शेंगा मिळत आहेत. शेतकऱ्यांना याचा मात्र फायदा होतोय. कोल्हापुरी गुळाला देशभरात मागणी असल्यानं शाहू मार्केट यार्डात गुळाला चांगला दर मिळतोय. नव्या वर्षात गुळाच्या अवकेत वाढ होऊन सुद्धा दरात तेजी आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 ते 300 रुपयांनी भाव वाढलाय. सांगलीत अंड्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. पोल्ट्री व्यावसायिकांचं यामुळे मोठं नुकसानही होत आहे. प्रति अंड्यामध्ये 1 रुपये 20 पैसे अशी तूट जाणवते. सध्या कापसाची आवक वाढल्यानं जनावरांसाठी उपयुक्त असलेल्या सरकी पेंडचे दर 5 ते 10% कमी झालेत. वर्षभर दुधाळ जनावरांसाठी लागणारी पेंड खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ढेप साठवणूक करून ठेवली आहे. सध्या प्रति क्विंटल 2900 रुपये दरानं गुणवत्ता असलेली ढेप शेतकऱ्यांना मिळते.
सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊ यांना 427वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सकाळीच शासकीय महापूजा सुद्धा संपन्न झाली. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. खारघरच्या इस्कॉन मंदिराला पनवेल महापालिकेनं नोटीस बजावली आहे. इस्कॉन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या मंदिराचं नाव इंग्रजीत आहे आणि मराठीत ते लावण्यात यावं अशी नोटीस मनपानं मंदिराला पाठवली आहे. राजमाता जिजाऊ यांची 426वी जयंती किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथे साजरी करण्यात आली. मंत्री भरत गोगावले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाचं विधिवत पूजन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्तही उपस्थित होते. लातूरच्या उदगीरमध्ये विद्यानिकेतन कॉलनीतील शीतल जाधव ही नवविवाहिता घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेली आहे. सासरच्यांनी तिचा छळ करून हत्या केल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. महिलेच्या सासरकडचे फरार असून त्यांना अटक करा नाहीतर आत्मदहन करू असा इशारा शीतलच्या वडिलांनी दिलाय. सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यांसाठी अगदी पोषक अशी परिस्थिती असल्यानं या ठिकाणी संवर्धन निर्मिती करण्यात येणार आहे. समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाच्या निर्मितीसाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं वन विभागाच्या कांदळवन या प्रतिष्ठाननं पुढाकार घेतलाय. आणि यानंतर आता बातमी आहे मंत्री भरत गोगावले यांनी महिला अत्याचारावरून एक मोठं विधान केलंय. त्या संदर्भात महिलांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना जास्त दिवस ठेवणं योग्य नाहीये असं खळबळजनक विधानच मंत्री भरत गोगावलेंनी केलंय. बाहेरच्या देशात जसा ऑन द स्पॉट निकाल दिला जातो तसा कायदा आणावा लागेल अशी मागणी सुद्धा गोगावलेंनी केली आहे. पाहुयात नेमकं गोगावले म्हणाले तरी काय. बाहेरच्या देशामध्ये ऑन द स्पॉट जो काय त्यांचा जय महाराष्ट्र केला जातो तसा एखादा कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल. रोह्यामध्ये जो प्रकार झाला मी परवा 2 दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो ते निंदनीय प्रकार. अत्यंत 11 वर्षाच्या मुलीवरती त्या नराधमाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे, परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं. आता बातमी आहे मंत्री भरत गोगावले यांनी महिला अत्याचारावरून एक मोठं विधान केलंय. त्या संदर्भात महिलांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांना जास्त दिवस ठेवणं योग्य नाहीये असं खळबळजनक विधानच मंत्री भरत गोगावलेंनी केलंय. बाहेरच्या देशात जसा ऑन द स्पॉट निकाल दिला जातो तसा कायदा आणावा लागेल अशी मागणी सुद्धा गोगावलेंनी केली आहे. पाहुयात नेमकं गोगावले म्हणाले तरी काय. बाहेरच्या देशामध्ये ऑन द स्पॉट जो काय त्यांचा जय महाराष्ट्र केला जातो तसा एखादा कायदा आणावा काय हा आता आम्हाला विचार करावा लागेल. रोह्यामध्ये जो प्रकार झाला मी परवा 2 दिवसापूर्वी जाऊन भेट देऊन आलो ते निंदनीय प्रकार. अत्यंत 11 वर्षाच्या मुलीवरती त्या नराधमाने जो अत्याचार केलेला आहे त्याला माफी तर नाहीच आहे, परंतु त्यांना जास्त दिवस पण ठेवणं योग्य दिसत नाही असं आम्हाला वाटतं. आणि यानंतर इतरही राजकीय बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जाणवू लागल्यानं माहिती मिळाली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असून कोठडीतच त्याच्यावरती उपचार केलेत. कराडला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराड आणि संबंधित शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सोलापूरसह राज्यभरातील 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप कराडवरती आहे. हे पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते. त्या हॉटेलमधील वाल्मिक कराडचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणीही सुटणार नाही अशी ग्वाहीच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करतील, पुराव्यांच्या आधारावरती कारवाई होईल असंही फडणवीस म्हणाले.
आगामी निवडणुका राष्ट्रवादीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात लढवाव्यात असं मतच ओबीसी सेलचे प्रमुख राजापूरकर यांनी व्यक्त केलंय. लोकसभेत पक्षाला यश मिळालं तेव्हा तर जयंत पाटील चांगले होते आणि आता अपयश मिळालं तर त्यांना बदलण्याची भाषा केली जाते असंही म्हणत राजापूरकरांनी संताप व्यक्त केलाय. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारे अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे. तर निवडणुकीच्या काळात सरकारनं अनेक आश्वासनं दिली पण ते पूर्ण करतील का याबाबत शंका आहे असंही दानवे म्हणाले. आणि आता बातमी सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण नव्या वर्षात तुमच्या खिशावरती मोठा भार पडणार आहे. कारण रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. तसंच शहरांमध्ये धावणाऱ्या बस सेवांचं तिकीट सुद्धा महाग होणार आहे. एसटीच्या दरात सुद्धा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला देण्यात आलाय. रिक्षा टॅक्सीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढलाय आणि म्हणूनच रिक्षाच्या दरात 2 रुपये आणि टॅक्सीच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तसंच शहरी बस सेवेचं तिकीट सुद्धा 1 ते 5 रुपयांनी महाग होणार असल्याचं कळत आहे. एकंदरीतच आपण पाहूया, रिक्षामध्ये 2 रुपयांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. टॅक्सीमध्ये 4 रुपये वाढवण्याची मागणी आहे. तर एसटीमध्ये 15% वाढ करणार असल्याचं कळत आहे. तर शहरी बसमध्ये 1 ते 5 रुपयात भाडेवाढ करावी असा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आलाय. आणि यानंतर बातमी आहे पुण्यातील कॅबवाल्यांसंदर्भात. पुण्यात कॅब कंपन्यांचा अजबच प्रकार समोर आलाय. जायचं ठिकाण एकच, मात्र भाडं वेगवेगळं आकारत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. एका प्रवाशानं याची तक्रार केली आणि सोशल मीडियावरती चर्चांना उधाण आलं. विमानतळावरून या प्रवाशानं मुंडव्याला जाण्यासाठी आयफोनवरून कॅब बुक केली तेव्हा 613 रुपये भाडं आकारण्यात आलं होतं. मात्र त्याच प्रवाशाच्या बहिणीने अँड्रॉइड फोनवरून जेव्हा कॅब बुक केली तेव्हा तिला 540 रुपये इतकंच भाडं आकारण्यात आलं. मोबाईल ॲपद्वारे कॅब बुक केल्यावरती वेगवेगळे दर आकारत असल्यामुळेच आता सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाल्या आहेत. जेव्हा आयफोनवरून बुकिंग केलं गेलं तेव्हा 613 रुपये भाडं लागलं आणि अँड्रॉइडवरून जेव्हा बुकिंग झालं तेव्हा 540 रुपये भाडं लागलं. म्हणजे जवळपास दोन्ही भाड्यांमध्ये 100 ते 80 रुपयांपर्यंत फरक जाणवतो. आणि यानंतर आता बातमी आहे बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात. तर या हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटेचा मोबाईल अजून सुद्धा सापडलेला नाहीये. हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 मोबाईल जप्त केले गेले. हे सगळे मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत सुद्धा पाठवण्यात आले. मात्र फक्त विष्णू चाटेनं अद्याप सुद्धा सीआयडीला आपला मोबाईल दिलेला नाहीये. फरार असताना आपण नाशिकमध्ये मोबाईल फेकून दिला असं त्याने म्हटलंय. मात्र तो नेमकं कोणत्या ठिकाणी फेकला हे आठवत नाही असं विष्णू चाटेनं सीआयडीला सांगितलंय. आणि यानंतर आता बातमी आहे राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात. मुख्यमंत्री म्हणतात मी कोणालाही सोडणार नाही, मात्र त्यांनी मुख्य आकालाच मकोकामधून बाहेर ठेवलं असल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे. वाल्मिक कराडला मकोका लावला नसल्यावरूनच राऊतांनी सरकारवरती हा निशाणा साधलाय. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री यांचं वारंवार वक्तव्य येते कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलंय आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला. भारतीय जनता पक्षाची राज्य करण्याची ही पद्धत आहे. मुख्य आका आपल्या पक्षात कायम ठेवायचा आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची. आणि यानंतर बातमी कांदा उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण काढणी पश्चात कांदा आता 3 महिने टिकणार आहे. पारंपरिक खरीप वाणांच्या तुलनेत या वाणाची टिकवण क्षमता जास्त आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान म्हणजेच NHRDF ने कांद्याचं हे नवं वाण विकसित केलंय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाडच्या
चितेगाव संशोधन केंद्रावर सुद्धा या वाणाच्या प्रायोगिक तत्वावरती लागवडी करण्यात आल्या होत्या. अद्याप कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्यानं हे वाण बाजारात येण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचं कळतंय. तर या वाणाचे वैशिष्ट्य काय? तर पारंपरिक खरीप वाणाच्या तुलनेत हे वाण जास्त टिकतं. काढणी पश्चात अगदी 3 महिने याची टिकवण क्षमता आहे. 7 ते 8 वर्षांपासून नव्या वाणावरती हे संशोधन सुरू होतं. जमिनीतील जास्तीच्या ओलाव्याशी जुळवून घेण्याची क्षमताही या नव्या वाणामध्ये आहे. आणि कांद्याची प्रति हेक्टर उत्पादकता वाढवणं सुद्धा या वाण्याच्या माध्यमातून शक्य आहे. आणि आता पुन्हा बातमी आहे राजकीय गोटातूनच. वार पलटवार अशी ही बातमी. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधलाय. दिशा सालियनचं प्रकरण जर देवेंद्र फडणवीसांनी बाहेर काढलं तर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवरती झोपवून फटके देतील. आणि याच भीतीमुळे आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांची सतत भेट घेत आहेत, अशी जळजळीत टीकाच रामदास कदम यांनी केली आहे. पिल्लू काय त्याला म्हणतात नाही, मी ऐकलं नाही. पेगमिन म्हणतात त्याला. जेव्हा भाऊला एवढं वाटते वेळ जातो, त्या एका मुलीला आत्महत्या केली तुला पडून. काय होतं नाव? दिशा सानिया. आता याला भीती वाटायला लागली की आता देवा भाऊन हे प्रकरण काढलं की याला बर्फाच्या लादीवर झोपवतील आणि दे फटका. तर ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीनं पुन्हा एकदा त्यांच्यात मैत्री होतीये का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. आणि त्याच संदर्भात आपली पुढची बातमी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण एकमेकांच्या विरोधात असणारे ठाकरे फडणवीस आता पुन्हा एकमेकांचा हात हातात घेण्याची शक्यता वर्तवली जाते. फडणवीसांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चेला अगदी ऊतच आलाय. नेमकं हे विधान काय आणि ठाकरे फडणवीसांच्या महिनाभरातल्या 3 भेटींमागचं नेमकं गूढ तरी काय, त्यावरचाच साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात. ठाकरे फडणवीसांची दोस्ती होणार? भेटीनंतर दोस्ती, पुढचा प्रवास युती. मविया सोडणार, ठाकरे महायुतीत जाणार. ब्रह्मदेवापासून बाबा वेंगापर्यंत कुणीही महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काही होईल हे काही आत्ता सांगू शकत नाही. एक तर तू राहशील किंवा मी, अशा शब्दात फडणवीसांना निर्वाणीचा इशारा देणारे उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मवियामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आधी मित्र होते, मात्र आता शत्रू नाही असं म्हणत पुन्हा मैत्रीचे संकेत दिले. तर राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि मित्र नसतो, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिल्यामुळे ठाकरे फडणवीस टाळी देणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. राज्याचा आणि देशाचा माहोल बिघडला, ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करतात. केवळ या विधानांमधून भाजप आणि ठाकरे गटाचे सूर जुळतील असं नाही, तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरेंनी त्यांच्या भेटीची एकही संधी सोडलेली नाहीये. महिन्याभरात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या 3 वेळा भेटी झाल्या.
नागपूर अधिवेशनात 17 डिसेंबरला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांची भेट घेतली। त्यानंतर 20 डिसेंबरला आदित्य ठाकरेंनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि पुन्हा 9 जानेवारीला आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात भेट घेतली। या भेटींमागे नेमकं काय दडलंय याची चर्चा आता या निमित्तानं सुरू झाली आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे कमालीचे शांत झाले। त्यामुळे ही वादळापूर्वीची शांतता आहे की आणखीन काही याचं उत्तर भविष्यात मिळेलच। मात्र मग यातून बाहेर पडण्याच्या ठाकरेंच्या हालचाली आणि महिन्याभरातच फडणवीसांच्या 3 वेळा घेतलेल्या भेटी यामुळे शत्रुत्वापासून मैत्रीपर्यंतचा प्रवास थेट युतीपर्यंत पोहोचणार का, याबाबत आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे।